इतरांसाठी कठीण वाटणारी प्रक्रिया माझ्यासाठी मात्र सोपी आहे, कारण माझं याबाबत असलेलं शास्त्रोक्त आणि तंत्रशुद्ध शिक्षण. परिचारिकेला खऱ्या अर्थाने एखाद्याची सेवा करणारी व्यक्ती हा अर्थ 16व्या शतकात प्राप्त झाला. आधुनिक परिचर्येला 19व्या शतकात जर्मनी व ब्रिटनमध्ये सुरुवात झाली. भारतात याच काळात श्रीमती डफरिन यांनी जमा केलेल्या निधीचा उपयोग परिचारिकांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आला. 1853 ते 1856 या काळात सुरू असलेल्या क्रिमियन वॉरच्या दरम्यान फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून त्यांना आधुनिक परिचर्येच्या प्रणेत्या असं म्हणतात. इतिहासामध्ये फ्लोरेन्स नाइटिंगेल या लेडी विथ द लॅम्प म्हणून ओळखल्या जातात. काशीबाई गणपत या महाराष्ट्रातील पहिल्या परिचारिका होत. टी.के. आदरनवाला या पहिल्या भारतीय मेट्रन होत. त्यांची बढती भारतीय सल्लागार पदापर्यंत झाली. ज्या व्यक्तीने शासन मान्यता प्राप्त संस्थेत परिचारिकेचे शास्त्रोक्त व तंत्रशुद्ध शिक्षण पूर्ण केले आहे व जी व्यक्ती त्या देशातील राज्याच्या परिचर्या परिषदेमध्ये नोंदणीकृत आहे तिला परिचारिका असे म्हणतात. 1899 साली ICN म्हणजेच आंतरराष्ट्रीय परिचर्या परिषद अस्तित्वात आली. ICNचे प्रमुख उद्दिष्ट हे देशोदेशीच्या परिचर्या परिषदांना एकत्र आणणे हे आहे. यात 130 पेक्षा जास्त देशांचे सदस्यत्व आहे, ज्यात भारताचाही समावेश आहे. त्यासाठी 31 डिसेंबर 1947 रोजी अस्तित्वात आलेल्या INC म्हणजेच भारतीय परिचर्या परिषदेने मोठ्या प्रमाणात सकारात्मक कार्य केले आहे. पहिला परिचर्या पदवी अभ्यासक्रम 1946 मध्ये दिल्लीच्या राजकुमारी अमृत कौर कॉलेज ऑफ नर्सिंग विद्यालयात सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला नर्सिंग या व्यवसायात स्वावलंबी होता येतं म्हणून विधवा, परितक्त्या यांचा भरणा अधिक होता. पण आता मोठ्या प्रमाणावर तरुण स्त्री नर्सेस व थोड्याफार प्रमाणात पुरुष नर्सही या क्षेत्राकडे वळत आहेत. ही समाधानाची बाब आहे. सद्यस्थितीत इतर वैद्यकीय क्षेत्रातील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MHT CET प्रवेश परीक्षांमधून BEC नर्सिंगसाठी प्रवेश दिला जातो. तसंच ANM व GNM साठी संस्था स्तरावरून गुणवत्तेनुसार प्रवेश मिळू शकतो. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रम व निवासस्थानाबद्दल माहिती दिली जाते. अभ्यासक्रमादरम्यान प्रॅक्टिकल व थिअरी यावर भर दिला जातो. संस्था स्तरावर परिषदेच्या वेळापत्रकानुसार निरंतर मूल्यमापन करून प्रत्येक वर्षी अंतिम परीक्षा घेतली जाते. विशेष बाब म्हणजे परिचर्या अभ्यासक्रमाची सुरुवातच शपथविधीने केली जाते. आरोग्य तपासणी करून परिचारिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. इतर महाविद्यालयीन अभ्यासक्रमानुसार परिचर्या अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांतही अॅन्युअल डेज, स्पोर्ट्स, फनफेअर, ड्रामा, गेट टुगेदर आणि सोशल इव्हेंट्स होत असतात. आता हे अभ्यासक्रम व त्यानंतरची संधी आपण थोड्या विस्ताराने पाहू. ANM अर्थात ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी. पात्रता 12वी, विज्ञान, कला, वाणिज्य, कालावधी 2 वर्ष. ANM हा अभ्यासक्रम पूर्ण करणारी परिचारिका ही ग्रामीण भागात आरोग्यविषयक माहिती तसंच सुरक्षित व परिणामकारक सेवा पुरवते. विद्यार्थी दशेतच परिचारिकांना ग्रामीण विभागात जाऊन तेथील रुग्ण तपासण्याची तसंच तेथील परिस्थिती जाणून घेण्याची संधी मिळते. गर्भवती स्त्रिया व लहान मुलांचे आरोग्य, कुटुंब नियोजनाची माहिती, संतुलित आहार, लसीकरण, प्राथमिक उपचार तसेच दुर्गम भागात व डोंगराळ प्रदेशात गर्भवती स्त्रियांचे बाळंतपण करणे अशा प्रकारची सेवा ANM असणाऱ्या परिचारिकेकडून पुरवली जाते. GNM जनरल नर्सिंग मिडवायफरी. पात्रता 12वी, विज्ञान, कला, वाणिज्य, कालावधी 3 वर्ष. GNM केलेली परिचारिका एक प्रशिक्षित परिचारिका असते. अतिदक्षता विभागामध्ये एकास एक या प्रमाणानुसार रुग्णाला सेवा देणे, शस्त्रक्रिया विभागात डॉक्टरला शस्त्रक्रियेत मदत करणे, त्याचबरोबर या विभागाचे नियोजन व व्यवस्थापन करणे यासारख्या तांत्रिक बाबीही ती सहजपणे हाताळते. GNM अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परिचारिका इतर विशिष्ट आरोग्य विभाग जसं की बालसंगोपन, आहार, गर्भवती स्त्रियांचे बाळंतपण, अतिदक्षता विभाग इत्यादी क्षेत्रात स्पेशलायझेशन करू शकतात.
तसंच आपत्कालीन प्रसंगी सुद्धा त्या भरीव कामगिरी करतात. खाजगी तसंच सरकारी रुग्णालय, नर्सिंग होम्स इथेही त्या कार्य करू शकतात. BSc नर्सिंग पात्रता 12वी विज्ञान, कालावधी 4 वर्ष. BSc नर्सिंग हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परिचारिका खाजगी तसंच सरकारी रुग्णालयामध्ये डिपार्टमेंट सुपरवायझर किंवा असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडेंट म्हणून काम करू शकते व चांगले वेतनही मिळवू शकते. याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात ट्युटर किंवा क्लिनिकल इन्स्ट्रक्टर म्हणून महाविद्यालयात काम करण्याची संधीही त्यांना उपलब्ध असते. पोस्ट बेसिक BSc नर्सिंग GNM तसंच इस्पितळात 2 वर्ष सेवा दिल्यानंतर परिचारिका या पोस्ट बेसिक BSc नर्सिंगसाठी ऍडमिशन घेऊ शकतात. त्यांना BSc नर्सिंग परिचारिकांप्रमाणे संधी उपलब्ध आहेत. MSc नर्सिंग कालावधी 2 वर्ष. BSc नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक BSc नर्सिंग केलेल्या परिचारिका MSc नर्सिंगसाठी प्रवेश घेऊ शकतात. MSc नर्सिंग केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर या पदावर त्या काम करू शकतात व अनुभवानुसार व्हाईस प्रिन्सिपल, प्रिन्सिपल या पदांचा देखील कार्यभार सांभाळू शकतात. तर सेवा क्षेत्रात त्या नर्सिंग सुपरिटेंडेंट म्हणून देखील काम करू शकतात. जबाबदारी व कार्यशैलीप्रमाणे MSc नर्सिंग परिचारिकांना भरघोस वेतनही मिळते. PhD MPhil याकरता कालावधी 3 ते 5 वर्ष. MSc नर्सिंग केल्यानंतर PhD आणि MPhil अभ्यासक्रमासाठी स्वतंत्रपणे प्रवेश घेता येतो. जसजसे परिचारिकांचे शिक्षण वाढते तसतसे त्यांचे कार्यक्षेत्र व जबाबदाऱ्या देखील वाढू लागतात. PhD अभ्यासक्रमामध्ये एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस या तत्वानुसार गुणवत्तापूर्ण शुश्रूषा सेवा देण्यासाठी संशोधन केले जाते. PhD नर्सिंग केल्यानंतर कोणत्याही मान्यताप्राप्त परिचर्या महाविद्यालयामध्ये परिचारिका, प्राचार्य व शिक्षण तज्ज्ञ या पदावर कार्य करू शकतात. 12वीच्या निकालानंतर नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होते. तर 1 ऑक्टोबर पासून अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू होते. सदरचा अभ्यासक्रम हा भारतीय परिचर्या परिषद निर्धारित करते व त्या राज्याच्या राज्य परिचर्या परिषद त्यावर नियंत्रण ठेवतात. महाराष्ट्रात महाराष्ट्र परिचर्या परिषद ही रेग्युलेटरी बॉडी म्हणून काम पाहते. हे कोर्सेस उपलब्ध असणाऱ्या महाविद्यालयाची यादी भारतीय परिचर्या परिषद INC व महाराष्ट्र परिचर्या परिषद MNC यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाते. परिचर्या प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाकरता ठरवण्यात आलेली मानकं महाराष्ट्र परिचर्या परिषद MNC यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र परिचर्या परिषद अर्थात महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ही शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्रालय मुंबई यांच्या अधिपत्याखाली कार्य करणारी स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्र नर्सेस ऍक्ट 1966, महाराष्ट्र परिचर्या परिषद नियम 1971, महाराष्ट्र परिचर्या परिषद बायलॉज 1973 नुसार संस्थेचे कामकाज चालते. महाराष्ट्र परिचर्या परिषदेची कार्यपद्धती पुढील प्रमाणे आहे. महाराष्ट्र परिचर्या परिषद ही परिचर्येची गुणवत्ता ठरवलेल्या अभ्यासक्रमानुसार नियंत्रित करते तसंच गुणवत्ता समान राखते. विद्यार्थिनी परिचर्येची परीक्षा घेणे, परिचारिकांची नोंदणी करून त्यांना परवाना देणे, दर 5 वर्षांनी नूतनीकरण करून त्यांची नोंद चोख ठेवणे, अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांची ठराविक काळाने तपासणी करणे व त्यांना मानकानुसार मान्यता देणे, पाठ्यनिर्देशिका व विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती आणि पुरस्कार देणे, परिचारिकांसाठी पुस्तके, परिपत्रके प्रकाशित करणे, परिचर्या शिक्षक वृंदांसाठी कार्यशाळा घेणे, नर्सिंगच्या तत्वांमध्ये काळानुरूप सुधारणा करून ती अंमलात आणणे. परिचर्या परिषदेच्या वतीने ऑन्कोलॉजी नर्सिंग, नर्स प्रॅक्टिशनर इन मिडवाइफरी, निओनेटल नर्सिंग, मेंटल हेल्थ नर्सिंग, इमर्जन्सी अँड डिझास्टर नर्सिंग, क्रिटिकल केअर नर्सिंग, कार्डिओथोरॅसिस नर्सिंग, ऑर्थोपेडिक अँड रिहॅबिलिटेशन नर्सिंग, ऑपरेशन रूम नर्सिंग इत्यादी काळाला सामोरे जाणारे 16 अभ्यासक्रम राबवले जातात. पूरजन्य परिस्थिती, दुष्काळ अशा काही नैसर्गिक आपत्ती किंवा बॉम्बस्फोट,
दंगल, अतिरेकी हल्ले अशा काही मानवनिर्मित घटना घडल्यानंतर अचानकपणे खाजगी तसंच सरकारी रुग्णालयावर आरोग्यविषयक सेवांचा ताण पडतो. अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना मॉक डेमोच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते व त्यांचे प्रॅक्टिकल लेक्चर्सही घेतले जातात. महाराष्ट्र परिचर्या परिषदेने 2016 यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा केला. महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे कार्यालय कामगार हॉस्पिटल मुलुंड, मुंबई इथे होते. राज्यातील परिचारिकांची होणारी गैरसोय व कार्यालयीन कामकाजात येणारे अडथळे दूर व्हावेत म्हणून सध्याच्या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रामलिंग माळीसर व कार्यकारिणी यांच्या सकारात्मक प्रयत्नातून हे ऑफिस फोर्ट मुंबई येथे स्थलांतरित करण्यात आलं आहे. डिजिटल MNC करत असताना सर्व सेवा ऑनलाईन करत असलेल्या नोंदी व अहवाल असतील ते सर्व सर्व्हरच्या माध्यमातून सेंट्रल स्तरावर ठेवण्यात आलेले आहेत. सर्व बाबींचा विचार पाहता परिचारिका ज्या महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर भागातून येत असतात, ह्यांना या ठिकाणी येण्याची गरज पडू नये, होणारा त्रास कमी व्हावा या दृष्टिकोनातून मुंबईत जर आणलेलंच आहे ऑफिस, पण ते ऑफिसमधलं कामकाज आहे ते ऑनलाईन करत या ठिकाणी डिजिटल MNC ही संकल्पना यशस्वी करण्यात आली आहे. युनायटेड फॉर एक्सलन्स इन गोल्डन इरा या संकल्पनेला धरून महाराष्ट्र परिचर्या परिषदेला डिजिटल MNC व पेपरलेस ऑफिसमध्ये रूपांतरित करण्यात आलं आहे, ज्या अंतर्गत परिचारिकांसाठी निरंतर प्रशिक्षण योजना, जनजागृतीसाठी लघुपट व जाहिरातींची निर्मिती व प्रक्षेपण, जनतेस प्रशिक्षित व नोंदणीकृत परिचारिका ओळखण्यासाठी परिचारिकांना स्मार्ट कार्ड वाटप यासारखे आमूलाग्र उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये परिचारिकेची संपूर्ण माहिती जसं की तिचं शिक्षण, सर्टिफिकेट, नोंदणी क्रमांक इत्यादी बाबतची विश्वासार्ह माहिती असते. त्यामुळे स्मार्ट कार्ड हे परिचारिकेच्या प्रशिक्षित व नोंदणीकृत असल्याचा पुरावा आहे. स्मार्ट कार्ड या उपक्रमामुळे खासगी रुग्णालय, नर्सिंग होम्स, दवाखाने यामध्ये परिचारिकांचा युनिफॉर्म परिधान करून व परिचारिका असल्याचं भासवून जनतेच्या आरोग्याला असलेला धोका टाळता येऊ शकतो. डिजिटल MNCनी नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे यासाठी 6 महिने ते 1.5 वर्ष लागणारा कालावधी 15 दिवसावर आणून परिचारिकांची होणारी गैरसोय दूर केली आहे. Members are always encouraging me to do the work honestly and sincerely, and you will see that there is lot of transparency brought into the working of the council, and our president always tells that the council should be smart council and skilled council, and we all are together working towards this. महाराष्ट्र परिचर्या परिषदेने प्रगत तंत्रज्ञानाच्या सोबत चालण्याकरता क्रेडिट पॉइंटवर आधारित कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याचं ठरवलं आहे. 2017 ते 2022 या 5 वर्षांसाठी 25 क्रेडिट पॉइंट आवश्यक करून सर्व परिचारिकांच्या सहभागामुळे कौशल्य व ज्ञान अद्ययावत ठेवण्याचं उद्दिष्ट आहे. मागील 15 वर्षाच्या कालावधीत ANMच्या 698 संस्थांमधून 73,108 व GNMच्या 305 संस्थांमधून 1,17,457 विद्यार्थी तर BSc नर्सिंगमधून 12,717 विद्यार्थी असे सद्यस्थितीत परिषदेकडे 2,03,823 परिचारिका नोंदणीकृत व प्रशिक्षित आहेत. सध्या राज्यात 1,258 उच्च शिक्षित परिचारिका उपलब्ध आहेत. 2010 ते 2015 या कालावधीत एकूण 6,152 परिचारिका परदेशात कार्यरत आहेत. परिचारिकांचे क्षेत्र व त्याचा आवाका लक्षात घेता परिचारिकांसाठी वेगळे संचलनालय असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन व TNAI कडून सतत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. हेल्थ इंडिकेटर समाजाचे आरोग्याचे मोजमाप करण्याचे साधन म्हणजे संवेदनशील आरोग्य निर्देशांक. उदाहरणार्थ माता मृत्यूदर, बाळ मृत्यूदर, बाळ जन्मदर. या बार चार्टनुसार आपल्याला निदर्शनास येते की देशातील परिचारिकांची 1951 पासून 2015 पर्यंत वाढलेली संख्या व त्यामुळे संवेदनशील आरोग्य निर्देशांकात झालेली सुधारणा दिसून येते. म्हणजेच भारतीय परिचर्या परिषद
जागतिक आरोग्य संघटना यांनी दिलेल्या मानकानुसार परिचारिकांची संख्या वाढवल्यास समाजाचे, देशाचे आरोग्य सुधारू शकते. यामध्ये झालेल्या सुधारणेबरोबरच जन्मदर व मृत्यूदर कमी झालेले आपल्या निदर्शनास येतात. आरोग्य निर्देशकांवरून परिचर्या व्यवसायाची गरज व महत्त्व लक्षात येते. आज परिचर्या हे क्षेत्र आरोग्याच्या दृष्टीने अविभाज्य बनले आहे. भारतातील परिचर्येची स्थिती सुधारण्याकरता गरज आहे राजकीय वरदहस्ताची व राज्याश्रयाची. उच्चतम शुश्रूषा. आज भारत सरकारला आरोग्य विषयक सल्ला देण्याकरता ॲडवायझर परिचारिका आहेत. कॉर्पोरेट विभागात तर संशोधन करून नवीन नवीन उपकरणं बनवण्याकरता परिचारिका सल्ला देत आहेत. परिचारिकांची मागणी तर परदेशातही वाढत आहे. TNAI परिचर्या व्यवसायाची उंची वाढवण्यास TNAI तर आहेच, तसंच त्या राज्याच्या संघटनांचे सहकार्य घेऊन सनदशीर मार्गाने परिचारिकांच्या मागण्या सरकार दरबारी दरवर्षी मांडून त्याचा पाठपुरावा करून मान्य करून घेण्याचा प्रयत्नही करण्यात येतो. TNAI अंतर्गत कार्यरत असलेली SNAI राज्य पातळीवर अस्तित्वात आहे. या संस्थेचे सभासदत्व घेतल्यावर TNAIचे सभासदत्व घेता येते. नर्सिंग ॲडवायझर ऑफ इंडिया या पदावर कार्यरत असताना श्री दिलीप कुमार व TNAI यांनी विशेष प्रयत्न करून 2007 सालापासून परिचर्या क्षेत्रात सर्वात मानाचा समजला जाणारा फ्लोरेन्स नाइटिंगेल हा पुरस्कार पूर्ववत सुरू केला. गोल्ड मेडल, सन्मान चिन्ह व 50,000 रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी 12 मे रोजी हा पुरस्कार राजभवनात प्रदान करण्यात येतो. की परीक्षेमध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. आजच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दलची भीती वाटते, पण महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची परीक्षा ही अत्यंत उत्तम पद्धतीने घेतली जाते. की ज्या वेळेस नवीन सिलेबस आम्ही राबवतो त्यावेळेस वर्कशॉप घेताना फक्त सिलेबस नव्हे तर परीक्षेचा सुद्धा आम्ही सहभाग करतो. आणि यापूर्वी 2006 व 2007ला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही वर्कशॉप घेतले व परीक्षात आज एक CET सेल म्हणून जे आहे त्या सेल मार्फत आम्ही स्केलेटन तयार केलेलं आहे. आत्तापर्यंत आम्ही जे कामं केलेले त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन पण करते. आज ANM GNM हे 12वीचे अभ्यासक्रम झालेले आहेत आणि त्यानुसार जे वैद्यकीय ज्ञानामध्ये प्रगत ज्ञानानुसार बदल घडतात त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र परिचर्या परिषदेकडून तात्काळ केली जाते आणि त्यानुसार फक्त भारतीय परिचर्या परिषदेचाच सिलेबस अंमलबजावणी करत नाही, तर त्यापेक्षाही आम्ही त्यामध्ये सोसायटीच्या गरजेनुसार आमच्या अभ्यासक्रमामध्ये बदल घडवतो. महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या लघुपटाच्या माध्यमातून परिचारिका व्यवसायाचे काही पैलू उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न. आरोग्य क्षेत्रामधील पाठीचा कणा असलेली परिचारिका, तिने या क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यापासून ती स्वतःच्या पायावर उभं राहण्यापर्यंतचा प्रवास या जाणीव या लघुपटाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परिचारिकांना अधिकार व हक्काची गरज आहे, तरी सुद्धा त्या उपलब्ध अधिकारांमध्ये आपल्या जबाबदाऱ्या उत्तमोत्तम पार पाडतात. परिचारिका या आव्हानात्मक जबाबदाऱ्या पेलण्यास सक्षम असतात. परिचारिका या समाजहितासाठी काम करतात. परिचारिका या समाजाची खरी ओळख असतात.